निर्णय प्रक्रियेत कोणताही भेदभाव होणार नाही, आरक्षणाचा सर्वांना फायदा होणार. नारी शक्ती विधेयकावरून पंतप्रधान मोदींचं विधान. संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक सादर. विधेयकांवरती उद्या दुपारी 4 वाजता मतदान. तीनही विधेयकांवरती स्वतंत्र चर्चा होणार. 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करा. डिलिमिटेशनच्या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे. उद्धव ठाकरेंची नारी शक्ती वंदन विधेयक प्रतिक्रिया. बलात्कार झालेल्या महिलांची माहिती सार्वजनिक करून गुन्हा दाखल करा. माजी मंत्री सुबोध सावजी बरळले. महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे संताप व्यक्त. खरातला मोठा राजकीय आश्रय होता. खरातवरती गुन्हा दाखल करण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं खळबळजनक विधान. तर शिर्डीतील गुन्ह्यामुळे प्रकरण बाहेर आल्याचा दावा. डीआयजी कराळे खरात सोबत मनी लॉन्ड्रिंग करतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मोठा दावा. तर कराळे जिकडे जातात तिथे बोगस कॉल सेंटर उभारलं जातं, याची चौकशी करण्याची मागणी. नाशिकमधील धर्मांतर आणि शोषण प्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक. टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. मालाडमध्ये भोंदू रिधम पांचाळला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. उपचाराच्या नावाखाली मागत होता बोकडाचं काळीज. कोंबडी, दारू आणि सिगारेट, जादूटोणा आणि अघोरी कृत्याच्या आरोपाखाली कारवाई. कैसा हराया म्हणणाऱ्या सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात येताच झाली नॉट रिचेबल. वडील युनुस शेख ही गायब. सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर. न्यूज आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे अजब मागणी करणारं पत्र दिलेलं आहे आणि खळबळ माजवून दिली आहे. राज्यामध्ये सध्या भोंदू खरात आणि महिलांच्या फसवणुकींची प्रकरणं गाजतायत. असं असताना ज्या महिला स्वतःहून स्वार्थासाठी, पैशासाठी बलात्कार करून घेतात अशा महिलांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि त्याचबरोबर त्या महिलांचे फोटो, व्हिडिओ समाजासमोर आणण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलेल्या अजब मागणीमुळे सुबोध सावजींचं डोकं ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल विचारला जातोय. दरम्यान प्रसिद्धीत येण्यासाठी वाटेल ती विधानं करून सावजी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप त्यांच्यावर होतोय. राज्यामध्ये 2 प्रकारचे बलात्कार आहेत. एक स्वतःहून करून घेतलेला बलात्कार व दुसरा जबरदस्ती केलेला बलात्कार. जबरदस्ती केलेल्या बलात्कारात ज्यांच्यावर बलात्कार झाला यांची नावे गुपित ठेवणे हे समाजासाठी खूप चांगले आहे. परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी. तर आता सावजींना नेमकं काय म्हणायचं आणि त्यांनी कशावरून ठरवलं की त्या महिलांनी स्वतःहून बलात्कार करून घेतला असेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि याविषयी सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यासोबत काहीच वेळापूर्वी न्यूज 18 मराठीनं फोनवरून बातचीत केलेली होती. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूयात. आता हे जे काही विधान करतायत हे संतापजनक नाहीये. हे आमच्या समस्त महिलांचा अवमान करणारं, किंबहुना समस्त महिलांचा विनयभंग करणारं विधान आहे. या माणसावर तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण हा एकूण इथल्या म्हणजे जी मा जिजाऊ, मा सावित्री, फातिमाबी शेख यांनी एक जी आम्हाला अतिशय अतिउच्च परंपरा दिली, ज्या परंपरेमध्ये आम्ही स्त्रीला देवीचा दर्जा वगैरे देतोय, माँ के पैरों तले जन्नत है वगैरे म्हणतोय. आणि अशा पद्धतीने म्हणजे मला काही शब्द सुचत नाहीत की या माणसाला तर बोलायचं काय ते. सुषमाजी, आणखीन एक त्यांनी यात मागणी केली आहे की त्या महिलांचे फोटो आणि व्हिडिओ समाजासमोर आणा असं सुद्धा ते म्हणतायत. हे म्हणजे हा जावई शोध यांनी लावला कुठून? मुळात असं घडतं, हा जावई शोध लावला कुठून? आणि जर घडत असेल तर त्यांनी तसं एखादं उदाहरण सांगावं. ते स्वतःबद्दलचं एखादं उदाहरण सांगत आहेत का? म्हणजे सॉरी पण अरे म्हणता कारे येते आणि पेराल ते उगवते. एखादी व्यक्ती जर महिलांच्या सन्मानावर येत असेल आणि इतक्या गलिच्छ पद्धतीने बोलत असेल
तर नाईलाजाने म्हणजे हा स्वभाव नाहीये माझा, पण हे कशावरून असं बोलतात? ही कोणती पद्धत आहे त्यांची बोलायची? अशा माणसाला ना मी खरंच मेंटल आहेत का असा प्रश्न पडतो मला. कारण कुठलाही नॉर्मल व्यक्ती असं बोलूच शकणार नाही. यांना एकतर यांचे विचार बुरसटलेले असतील, प्रिमिटिव्ह असतील आणि आत्ता जे त्यांनी विधान केलंय, असं विधान करणारा माणूस मेंटली स्टेबल आहे की नाही हे पहिलं बघणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं यांच्या विधानावर खरंच तुम्ही बातमी पण करू नका. अशा लोकांबद्दल बोलण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये. म्हणजे काय बोलावं या माणसाला, ज्यांना इतक्या सेन्सिटिव्ह विषयात ते जर असं विधान करत असतील, तर मला असं वाटतं त्यांना त्यांची मेंटल स्टेबिलिटी पहिले चेक केली पाहिजे. आता चहू बाजूने टीका झाल्यानंतर सावजींची काय प्रतिक्रिया आहे, ते काय स्पष्टीकरण ते देतात ते बघावं लागेल. दरम्यान अशोक खरातला मोठा राजकीय आश्रय असल्यानं त्याच्यावर कारवाई करण्याचं कोणी धाडस केलं नाही असं विखे पाटील म्हणाले. तर नाशिक पोलिसांच्या नाकाखाली कारभार सुरू होता, आधीही तक्रारी होत्या, मग कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी केला आहे. तर शिर्डीमध्ये मी गुन्हा दाखल केला नसता तर किती वर्ष खराचे हे असेच चाललं असतं असंही ते म्हणाले. राजकीय पुढाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा मूळ जबाबदारी कुणाची होती याकडे लक्ष दिलं पाहिजे असं विखे पाटील म्हणाले. त्यांचे पुरस्कार ते एवढे होते, त्यांना राजकीय आश्रय एवढा मोठा मिळालेला होता, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात धाडसही कोणी करत नव्हतं. आता उलट नाही, चौकशीमध्ये कळेल ना. उलट मला हे मान्य केलं पाहिजे की पहिल्यांदा ती कारवाई स्वतः करायला लावली शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये. आता मला आक्षेप घ्यायचा नाही, परंतु आज नाशिकच्या पोलिसांच्या नागाखाली कारभार चाललेला आहे. माझी अशी माहिती की त्यांच्याकडे अगोदरही काही क्लिप्स उपलब्ध होत्या, का नाही कारवाई झाली? राज्यकर्त्यांकडे आपण ज्यावेळी बोट दाखवतो त्यावेळी जी काही कायदा सुव्यवस्था पाहणारी यंत्रणा आहे त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी होतीच ना. जर तो गुन्हा मी शिर्डी दाखल केला नसता अजूनही किती वर्ष झालं असतं माहिती नाही. पाहुयात पुढची बातमी. अत्यंत नियोजनबद्ध ठरवून केलेली अमरावती आणि नाशिकची प्रकरणं आहेत असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. जिहाद हा शब्द कॉमन आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, बोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद नंतर आता ज्यूस जिहाद हा नवीन प्रकार समोर आलाय असंही पडळकर म्हणाले. व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणं आणि व्हायरल करणं हे सगळं षडयंत्राचाच भाग होता असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत. मी जसा उल्लेख केला की नाशिकला कॉर्पोरेट जिहाद ही पहिलं म्हणजे नाव वेगळं जरी असलं तरी खूप गंभीर गोष्टी बाहेर आल्या आणि आता अमरावती. काय नेमकं हे प्रकरणं अतिशय गंभीर प्रकरणं आहेत. ही मोठी षडयंत्र आहेत. अत्यंत नियोजनबद्ध ठरवून कुणाच्या तरी सपोर्ट शिवाय असे प्रकरणं होणं शक्य नाही. आणि म्हणून नाशिकमधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तिथलं पोलीस प्रशासन यांना खरं तर धन्यवाद देण्यासारखं आहे. आता त्याच्या पुढं जाऊन अमरावतीमध्ये 180 मुलींचे व्हिडिओ म्हणजे आता याला तात्काळ फाशीच दिली पाहिजे. दुसरे काही चौकशीची गरजच नाही. म्हणजे इतकं नीच काम केलेलं आहे. म्हणजे एवढ्या मुलींची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. त्याच्या पुढं जाऊन त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, आणखी किती लोकांना यांनी व्हिडिओ दिलेले आहेत आणि कुणी त्यांना ब्लॅकमेलिंग केलं आहे का, हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे पोलीस खूप चांगल्या पद्धतीनं तपास करतायत. तर आणखी याच्या खोलात जाऊन याच्या पाठीमागं कोण होतं, याला इतकं सपोर्ट कुणी केला आहे आणि नेमकं षडयंत्र काय आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. तुम्ही मागच्या काही दिवसांपासून सलग या गोष्टीवर काम करतायत. नवे नवे शब्द येत आहेत. जिहाद हा शब्द आधी कॉमन होता, पण आता काहीतरी वेगवेगळेच जिहाद, कॉर्पोरेट जिहाद काय, लँड जिहाद काय, काय नवीन किती प्रकार आलेत असे जिहाद? नाही बघा ना, लव जिहाद झाला, लँड जिहाद झाला, मालेगावला होट जिहाद झाला, आता कॉर्पोरेट जिहाद येतोय, पुढं ज्यूस जिहादचं एक प्रकरण आता पुढं मी त्याच्या संदर्भातली एक मोठी प्रेस घेणार आहे. ते नवीन नवीन सगळे विषय सगळे पुढं येत आहेत. आता हे लोक जे विरोधी पक्षातले लोक बोलतात की बाबा मग मुलींचं प्रेम असेल, हे प्रेम आहे का सांगा? 180 व्हिडिओ तयार करणं, ते व्हिडिओ तयारच केले कशासाठी? ते व्हिडिओ परत व्हायरल करणं, व्हिडिओ त्यांच्या मित्रांना देणं, तर हे सगळं षडयंत्राचा भाग आहे. आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये लोकांनी पण जागृत राहण्याची आवश्यकता आहे. पोलीस तर अत्यंत कसोटीनं या सगळ्या गोष्टी उघड करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकार या सगळ्या गोष्टीमध्ये बारीक लक्ष ठेवून आहे. जिथं कुठं योग्य कारवाई करण्याची गरज आहे तिथं तात्काळ कारवाई सरकार करत आहे.
एकंदरीत बघितलं तर जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी देखील या संपूर्ण प्रकरणात मतांचं राजकारण न करता आम्ही गंभीरपणे याचा पाठपुरावा करू असं देखील यावेळी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. हर्षद राऊझरी, न्यूज 18 मराठी, मुंबई. पाहुयात पुढची बातमी. महिला आरक्षण विधेयकावर सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आणि 2023 साली महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मंजूर झालंय. त्यानुसार 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करा. मतदार संघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन या विषयाला तुर्तास ब्रेक लागला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. हा एक व्यापक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्यासाठी हा एखाद्या पक्षाच्या राजकीय भविष्याचा विषय नसून देशाच्या भविष्याचा विषय आहे. म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणं आवश्यक आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.